ते परवडत नाही. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे शनिवारचा आणि शनिवारची संध्याकाळ आहे. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. तर अनुष्काने ना जाऊन एका पिशवीमध्ये सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या ज्या बाटल्या होत्या त्या भरून आणल्या होत्या माझ्या मैत्रिणीच्या इथून. आणि ते बाटल्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतरनी मी डायरेक्टली आली आहे किचनमध्ये, कारण की आता स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. तर हे जे दुपारची भांडी वगैरे जेवणाची हे ते घासून ठेवलेली होती तर ते चांगली व्यवस्थित सुकलेली आहेत. तर आता ते सगळे भांडे मी मांडणीला लावून घेते. कधी कधी कंटाळा आला की मग हे बास्केटमध्ये असंच ठेवून देते मी भांडे, नाहीतर कधी कधी ना मी असं घासल्या लगेच मांडून घेते, कारण की मांडणी आहे, किचन कॅबिनेट्स वगैरे नाही, मांडणी आहे. त्यामुळे ना डायरेक्टली आपलं घासल्या पण धुवून स्वच्छ मांडणीला मांडून दिलं तरी पण चालून जातं. पण आज असंच ठेवले होते बास्केटमध्ये. तर आता ते फायनली मी मांडून घेतलेले आहेत सगळे मांडणीला आणि किचन जे आहे ते रिकामी केलेलं आहे. तर आता स्वयंपाकाची सुरुवात करण्या अगोदर मी इथे चहा बनवून घेणार आहे. तर मी इथे अगोदर चहा बनवून नंतर स्वयंपाकाची सुरुवात करावी असं म्हणून तयारीने आले होते. पण तेवढ्यातच साहेबांचा फोन आला आणि ते बोलले की अजून 1 तास आहे मला घरी पोहोचायला, तोपर्यंत मला चना मसाला बनवून ठेव. तर आता चना मसाला बनवण्यासाठी तर आता अगोदर चणे भिजायला घालावं लागतात आणि कमीत कमी 2 ते 3 तास तरी चणे भिजले पाहिजे. पण आता 1 तासामध्ये बनवायचं आहे तर ते बघूया. पण जास्ती असं शिजणार नाहीत ते चणे, थोडंसं कडक राहतील. पण आता बनव म्हणल्यावरती आता बनवायचं ती तयारी चालू आहे. तरी ते ना 1 तासाभरासाठी मी चणे भिजू घालते आणि नंतर जेव्हा साहेब इथं येतील स्टेशनला तेव्हा मग त्याला फोडणी देते आणि त्याचं चना मसाला बनवते. तुला पण पाहिजे का? हो छान. आणि चहा जो आहे तो कडक असा पाहिजे आणि जास्ती गोड नसावा आणि अद्रक असावी त्यामध्ये भरपूर. तर असा कडक चहा इथे मी ठेवलेला आहे उकळायला आणि फक्त दोघींसाठीच इथे मी चहा बनवणार आहे, कारण की वैभूदादा त्याच्या ट्युशनमध्ये गेला आहे. तर तो नाश्ता वगैरे करून गेला त्याच्या ट्युशनमध्ये आणि आता मी घरामध्ये दोघीजणीच होतो. तर मी माझ्यासाठी चहा बनवत होते तर अन्नूताई बोलली की मला पण बटर खायचं आहे तर माझ्यासाठी पण चहा बनव. ती सहसा असं चहा पित नाही, पण काय खायचं असेल चहा बिस्किट वगैरे किंवा काही बटर खारी ठोस तर मग ती बोलते की माझ्यासाठी पण थोडासा चहा बनव. तर मग आता इथे दोघींसाठी चहा बनवलेला आहे आणि चहा बनवताना मी सगळं मोजमाप करूनच बनवते, म्हणजे कमी पण पडू नये आणि जास्ती पण होऊ नये. तर अशा पद्धतीनेच मी मोजून चहा बनवत असते. तर आता इथे चहा उकळायला थोडासा वेळ लागतो आणि तोपर्यंत चला मी तुम्हाला आमच्या इथलं बाहेरचं वातावरण दाखवते. तर संध्याकाळची वेळ आहे आणि 4:15 झाले असतील. तर त्या टायमाचं हे वातावरण आहे आणि ऊन जे आहे ते दुपारचं एकदम कडक ऊन आता कोवळं झालेलं आहे आणि हळूहळू आता हे कमी होणार आणि त्यानंतर ना जे आपल्याला इथं सगळं सामसूम दिसतंय ना ते पूर्ण गार्डन ना भरतं. म्हणजे मुलं खेळायला येतात, झालं तर लेडीज गप्पा मारायला येतात आणि पूर्ण गार्डन जे आहे ते फुल होतं. तर पण दुपारच्या टायमाला मात्र ना सगळं सामसूमच असतं. तर इथे बघा भरण्या मी अशा पद्धतीने सेट केलेल्या आहेत आणि कप स्टँड ठेवलेला आहे बाजूला. म्हणजे ना असं मी नेहमी जर कामाचा कंटाळा आला की अधूनमधून असं काही काही छोट्या छोट्या गोष्टी मी चेंज करत असते, इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. त्यामुळे थोडंसं कामाचा उत्साह जो आहे तो, जे डल झालेला उत्साह जो असतो तो वाढतो. आणि आता इथे पाहू शकता चहाला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि बराच वेळ चहा उकळू देते मी, त्यामुळं ना चहाची टेस्ट थोडीशी चांगली येते.
आणि अद्रकचा चहाच मला आवडतो जास्ती. बाकी दुसरा मसाला इलायची वगैरे जास्ती नाही आवडत, पण अद्रकचा चहा आवडतो. तर आता इथे बटर खायचे होते आम्हा दोघींसाठी, म्हणून मी एवढा कप भरून भरून चहा केलेला आहे. बाकी जर नुसतं पिण्यासाठी म्हणजे चहा पिण्यासाठी जर केलेला असेल ना माझ्यासाठी, तर छोटासा कप आहे आणि त्याच्यानेच मी मोजून थोडासा चहा बनवते. तर आता बटर खायचं होतं म्हणून थोडंसं इथे तुम्हाला जास्ती चहा दिसेल. तर फ्रेंड्स, चला मग चहा प्यायला या. तर आजकाल ना पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं अशा प्रकारे थोडं 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 आता संध्याकाळपर्यंत आमचं वॉश बेसिन जे आहे ते भांड्याने भरेल. नाहीतर जेव्हा पाणी असतं ना तेव्हा थोडे थोडे भांडे मी घासत राहते, वॉश बेसिनमध्ये जास्ती साठू देत नाही. पण आता पाणी नाही आहे, त्यामुळं थोडं थोडं पाणी हे करून आणायचं आणि घासायचं. ते ठेवण्यापेक्षा आता डायरेक्टली संध्याकाळी जेव्हा पाणी येईल 8-8:30ला, तेव्हा सगळे भांडे जे आहेत ते एकत्र मी घासून घेईन. तर आता इथे चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर इथे मी चना मसाला बनवण्याची तयारी चालू केलेली आहे. तर आता चॉपर जे आहे, तर चॉपर घेताना माझ्याकडून ते मिस्टेक झाली होती की मी चॉपर जे आहे ते मोठंवालं घेतले साईज, आणि मोठीवाली साईज घेतल्यामुळं ना याच्यामध्ये एखादा दुसरा कांदा वगैरे कापायचा असेल तर ते ना व्यवस्थित कटिंग होत नाही. आणि थोडंसं क्वांटिटीमध्ये जर आपण काही टोमॅटो कांदा घेतला ते व्यवस्थित कटिंग होत नाही. जेव्हा छोटं भांडं घेतलं असतं ना मी, तर मग ते म्हणजे व्यवस्थित कटिंग झालं असतं. पण हे मोठं भांडं असल्यामुळं ना ते कांदा वगैरे ते बाजूबाजूलाच हे राहतो आणि चॉप होतच नाही व्यवस्थित. त्यामुळं पस्तावा झाला आहे मला. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर म्हणजे जर फॅमिली छोटी असेल तर मग चॉपर जे आहे ते छोटंच साईजचं घ्या, नाहीतर ना कटिंग होत नाही सहसा त्याच्यामध्ये. जास्ती प्रमाणात जर काही असेल कांदे टोमॅटो आणि ते ना कटिंग होत नाही, म्हणून ना मी काय केलं, कांदे आणि टोमॅटो एकत्र करून मी चॉप केलं, तेव्हा ते कुठंतरी चॉप झालं व्यवस्थित. आणि आता इथे चना मसाल्याची तयारी तर करून ठेवलेली आहे, पण जेव्हा साहेबी ते येतील स्टेशनला तेव्हा मग ते बनवून घेईन मी चना मसाला. तोपर्यंत इथे मी ना आज भेंडी फ्राय करणार आहे. तर भेंडी फ्राय करण्यासाठी शेंगदाण्याचे कूट त्याची गरज असते, पण आता शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, म्हणून मी आता जेवढे शेंगदाणे घरामध्ये होते तेवढे मी व्यवस्थित असं भाजून घेतलं. आणि आता महिना अखेर आहे त्यामुळं थोडं थोडं सामान राहिलेलं आहे, बाकी संपलेलं आहे सगळं. तर आता एवढेच हे लास्ट शेंगदाणे होते ते सगळे मी भाजून घेतले, थोडे पण शेंगदाणे ठेवले नाहीत. तर शेंगदाणे कधीही भाजताना किंवा वाटताना मी ना निवडूनच हे करत असते, कारण की त्यामध्ये पण ना कधी कधी ऑरेंज कलरचा खडा वगैरे येऊ शकतो शेंगदाण्यामध्ये मिसळून, आणि त्यामुळं ना आपलं पूर्ण शेंगदाण्याचं कूट जे आहे ते खराब होऊ शकतं. म्हणून कधीही निवडून शेंगदाणे घ्यायचे वाटताना वगैरे. तर आता शेंगदाणे सगळे थंड करण्यासाठी मी एका साईडला ठेवून दिले, आणि त्यानंतर इथे मी चना मसाला बनवण्यासाठी जे चणे आता ना जास्ती भिजले नव्हते चणे, त्यामुळं ना तर आता त्याला उकडून घेतलं तर एवढे जास्ती एकदम मऊसूत होणार नाही, होईल असं खाण्याच्या लायकीचं होईल, पण एकदम जास्ती वेळ जर भिजला ना तर मग एकदम भारी चणे शिजतात, एकदम म्हणजे मऊसूत असं चणे शिजतात. पण हे जास्ती वेळ भिजले नाहीत त्यामुळं हे एकदम मऊसूत असं नाही शिजणार ते. तर आता चणे शिजायला मी ना थोडंसं जास्ती प्रमाणात पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, आणि आता याला ना कमीत कमी 3-4 शिट्ट्या करून घेते, तेव्हा ते कुठेतरी चणे व्यवस्थित असं शिजून निघतील. आणि ना फ्रेंड्स, घरामध्ये 24 तास पाण्याची सवय आहे, त्यामुळे ना ते फिरून फिरून माझा हात ना सारखं सारखं नळाकडे जातो आहे. म्हणजे ते ध्यानातच राहत नाही की पाणी गेलेलं आहे, हे ध्यानातच राहत नाही सतत. म्हणजे काही असं छोट्या छोट्या गोष्टीला मी हात धुवायला म्हणा किंवा काही कप धुवायला म्हणा, हे ते सारखं ते नळाकडे जायची सवय आहे. त्यामुळं ना ते आता विसरूनच गेले मी की पाणी आपलं जे आहे ते 1 तासाभरासाठी आहे दिवसभरामध्ये. तर आता इथे चणे शिजायला ठेवलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट इथे वाटून घेते मी. एकदम म्हणजे हप्त्याभरासाठी मी एकदाच शेंगदाण्याचं कूट वाटून डब्यामध्ये घेऊन ठेवते.
कारण की कधीही आपल्याला काही भाजी बनवायची असेल तर पटकन 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं की झालं. नाहीतर थोड्या म्हणजे एक भाजी बनवण्यासाठी वाटत बसायचं म्हणलं की त्यात जास्ती वेळ लागतो. आणि अशा पद्धतीच्या आपण आयडिया करत असतो. प्रत्येक गृहिणी अशा पद्धतीच्या म्हणजे शॉर्टकटवाल्या आयडिया करत असते. त्यामुळंच आपलं काम जे आहे ते आपण वेळेवरती पूर्ण करू शकत असतो. तर आता इथे एक बॅच झालेली आहे शेंगदाणे वाटून आणि आता दुसरी बॅच वाटायला चालू आहे. आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते एकदम बारीक वाटते मी, जेणेकरून ते दाताखाली वगैरे येऊ नये आणि दिसायला पण नाही दिसलं पाहिजे मला ते भाजीमध्ये. अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते एकदम बारीक वाटून घेत असते. तर आता इथे भेंडी फ्राय करण्यासाठी मी प्लेटमध्ये एका शेंगदाण्याचं थोडंसं कूट काढून ठेवलं साईडला आणि मिक्सर आता उचलून त्याच्या जागेवरती ठेवून देते. खरं तर मिक्सर इथं मी गॅस स्टोवच्या बाजूला ठेवलं होतं, पण मिक्सरची पूर्ण म्हणजे असं खराब झालं होतं मिक्सर ते गॅस स्टोवच्या बाजूला ठेवल्यामुळं. म्हणून मी आता ते वरती ठेवून दिले कडाप्यावरती. आणि आता भेंडी फ्राय करण्यासाठी इथे मी जे काही माझ्याकडे पावडरचे मसाले आहेत ते सगळे थोडे टाकून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात टेस्टी म्हणजे काळा मसाला 2 चमचे घेतलं, 1 चमचा लाल तिखट घेतलं आणि अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट. तर ही याच्यामध्ये अर्धा चमचा मी टाकून घेतली आणि आता हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे भेंडी तर मी अगोदरच धुवून ठेवली होती. म्हणजे आणल्या मी सगळ्या भाज्या धुवून पुन्हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. त्यामुळं आता भेंडी धुवायची, सुकवायची काहीच गरज नाही. आणि भेंडी धुतल्या तर कटिंग केली तर मग ते एकदम चिकट आणि खराब होतं आहे. त्यामुळं मग मी ना आणल्याच सगळ्या भाज्या धुवून ठेवत असते. तर आता भेंडी जी आहे त्याच्या अगोदर ते जे देठं असतात ते काढून घेतले आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने उभे चिरले आणि जे आपण शेंगदाण्याचं जे मिक्सचर तयार केलेलं आहे तर ते ह्या भेंडीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर आता जे शेंगदाण्याचं जे मिक्सचर आहे ते मी अंदाजे म्हणजे घेतलं होतं. जर जास्ती उरलं तर थोडंसं मिरच्यामध्ये पण मी टाकेन ते मिरच्या वगैरे भाजायला. आणि जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे. तर अशा पद्धतीची ना भेंडी अन्नूताईला खूप आवडते, खूप म्हणजे खूप. आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडते, पण जास्तीत जास्त अन्नूताईला आवडते. तिला जर ही भेंडी बनवली ना तर तिला चिकन मटण काहीच आवडणार नाही, तिला ती भेंडी जास्ती आवडते. आणि भेंडी ही एकच भाजी अशी आहे की जी अन्नूताईची फेवरेट आहे. बाकीच्या सगळ्या भाज्या तिला जबरदस्तीने खाऊ घालाव्या लागतात. नाहीतर म्हणजे एकसुद्धा भाजी तिला आवडत नाही, फक्त भेंडी. म्हणजे रोज जरी तिला भेंडी दिली ना तरीसुद्धा तिला कंटाळा येणार नाही, एवढी तिला भेंडी आवडते. आणि आता हे बघा पूर्ण भेंडी भरून एवढंसं शेंगदाण्याचं कूट राहिलेलं आहे. तर ते ना फ्राय केल्याच्या नंतर ना ते टाकता येतं. फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यावरती ते कूट जे आहे ते टाकायचं असतं. तर इथे बघा भेंडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. तर आता इथे ते भेंडीची जे कटिंग वगैरे केलेलं ते सगळं कचरा मी डस्टबिनमध्ये टाकला आणि तोपर्यंत इथे कुकर पण थंड झालेला आहे. तर चणे जे आहेत ते शिजवायला 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि चणे व्यवस्थित असं शिजलेले आहेत. तर त्यातलं जे पाणी आहे ते गाळणीने गाळून घेतलं. तर खरं तर ना हे पाणी जे आहे ते खूप पौष्टिक असतं. म्हणजे काही लोकांना ते चणे भिजवलेलं पाणी पितात आणि ते खूप चांगलं असतं. पण हे चणे मसाला बनवण्यासाठी ते पाणी काढून घ्यावं लागलं. तर आता इथे चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो चॉप केलेला आहे बारीक असा. आणि आता थोडंसं त्यामध्ये चटणी वगैरे टाकून त्याला फ्राय करायचं आहे चण्याला. आणि स्टीलचीच कढई आहे ना ती
ॲल्युमिनियमच्या कढईपेक्षा थोडंसं जास्ती लवकर गरम होते आणि थोडंसं गरम झालं की त्यामधून लगेच धूर निघायला चालू होतो तेलामधून. तर आता इथे कांदा आणि टोमॅटो लवकरात लवकर फ्राय व्हावं त्यासाठी थोडंसं त्यावरती मीठ टाकून घेतलं आणि त्यामुळं कांदा टोमॅटो लवकर फ्राय झाले. आणि त्यानंतर आता इथे पावडरचे मसाले, तसं तर मी सगळे पावडरचे मसाले नाही टाकणार, फक्त लाल तिखट टाकलेलं आहे इथे आणि हे चणे, उकडलेले चणे जे आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बाकी तुम्हाला अजून पावडरचे मसाले म्हणजे धना पावडर, जिरा पावडर हे टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, पण हे असं साधारणच जास्ती चांगले लागतात. तर आता इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे याच्यावरती, कारण की थोडीशी याची चव ना चटपटीत व्हावी, तिखट आणि आंबट हे मिक्स व्हावं, त्यामुळं थोडंसं लिंबू पिळून घेतला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि कोथिंबीरची पण एक वेगळीच टेस्ट येते याला, त्यामुळं इथे म्हणजे चणे पूर्ण व्यवस्थित तयार झाल्याच्या नंतर याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली. आणि आज ना साहेब हे नवीन शर्ट घालून गेले होते साहेब, त्यामुळं आणि हा शर्ट जो आहे तो, त्याचा कलर जो आहे तो माझ्या आवडीने घेतलेला आहे. त्यामुळं मुलं बोलत होते की पप्पा तुमचा शर्ट ना त्या एका पिक्चरमधल्या हिरोसारखा दिसतोय, हे ते चालू होतं त्यांचं मस्करी वगैरे. आणि ते बघा साहेबांनी न्यूजपेपर घेऊन आलेत त्यांच्या कामावरतून, कारण की मला आता ब्लाऊज वगैरे कटिंग करायला, ते डायग्राम वगैरे काढण्यासाठी न्यूजपेपरची गरज पडते, त्यामुळं ते घेऊन आलेले आहेत. आणि मुलांसाठी आणलेली आहे पाणीपुरी. तर संध्याकाळच्या टायमाला ना पाणीपुरी खायचं मन केलं होतं अनुताईचं. फोन करून सांगितलं होतं साहेबांना की पप्पा आज पाणीपुरी घेऊन या, तर तिच्यासाठीच आणलेली आहे पाणीपुरी. पण तिच्याबरोबर आमचंही भागून झालं म्हणजे वैभूसाठी, माझ्यासाठी आणि अनुताईसाठी 3 प्लेट पाणीपुरी आणलेली आहे. आणि पाण्याच्या बॉटल ज्या आहेत आता थोड्या वेळापूर्वीच फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, त्यामुळे त्यांना विचारलं थंड झालं का. पटरी पण नाही पप्पा पहिल्यांदा मला कुठं नेलं होतं ना फिरायला, पटरी दाखवायला. नाही, आता पटरीवर रस्ता होता, मग हिला म्हणलं बघ ही पटरी असती म्हणलं, हे जाऊन जायचं. आता मग रोड दाखवा ना. पण ती कसं बाजार दाखवा शनिवारचा. ते परवडत नाही. शनिवारचा बाजार बघू ना कसला असतंय. ती परवडत नाही. नाही परवडत होय. हायवे दाखवू ना मग. आहो फक्त मी नुकसानच बघते, काहीतरी बोलू नको, चालतंय, हा? फक्त मी बघते बाजार कसा असतोय. मी दाखवतो ना तुला मोबाईलमध्ये. नाही असं नाही, असं म्हणजे रिअल मध्ये बाजार कसा असतोय है ना, बघावं व्हिडिओ काढून येऊया सगळ्यांचे. थोडंसं बघितलं पाहिजे बाजार. पप्पाचा तुला बाजार पडायचं ना स्टेशनला, चल तुला गर्दी दाखवतो, बाजारात असतो तिथे. सगळं लोक झाले की सगळं रस्त्याबद्दल टमाटे घेते, कोण भाजी घेते, कोण कांदे घेते, कोण लसूण आणि पूर्ण घेते. रोड भरलेला असतो. गच्च भरलेला. नुसती काय गर्दी बघून यायचं काय, एखादी वस्तू एकच तरी आहे ना, घेतलीच पाहिजे ना. शनिवारच्या बाजारात गेलं त्या कपाटामध्ये आम्हाला एखादा ड्रेस भेटतो, पण तुझ्या साड्या 1780 साड्या जायच्या दिसते. अहो पप्पा, काय करायचं? पेटीमध्ये हिच्या साड्याच नुसतं आहेत. पेटी भरलेली वेगळीच आहे. अरे पेटीमध्ये साड्या भरपूर आहेत माहितीये, पण ब्लाऊज येत नाही ना आता. मग ती आमची नाही ना चुकी. मग नवीन शिवला पाहिजे ब्लाऊज, हा ना 20 रुपयाचा ब्लाऊज. मशीन तर आता नवीन घेऊन दिले, पॅन्ट बघा हा नवीन पीस घ्यावे लागते. ते माझे दिले वाले. नाही मोठे म्हणलं लांबीला लय. मग चांगलं आहे की तुला छोट्या छोट्या पाहिजे ना दुसऱ्या. बाकी याची बायको सेम सेम तशीच असते. आणि फ्रेंड्स इथे आमच्या इथे ना एक मुलगी नवीन राहायला आलेली आहे आणि तिनं सेम सौरव जोशीची बायकोसारखी दिसते आणि सेम ती अवंतिका जोशी आहे ना तिच्यासारखी दिसते. तर तेच आमचं डिस्कशन चालू होतं दोघींचं, मायलेकींचं, आणि सोबतच पाणीपुरी खायचं, गप्पा मारायचं, हे असं काम चालू होतं. तर फ्रेंड्स या तुम्ही पण पाणीपुरी खायला. आणि पाणीपुरी कोणाला नाही आवडत, सगळ्यांना पाणीपुरी आवडते, खास करून लेडीज लोकांना तर भरपूर पाणीपुरी आवडते. तर आता इथे तिखट आणि गोड पाणी मिक्स करून आम्ही पाणीपुरी खाणार आहोत. तोपर्यंत वैभवदत्ता गेला आहे हातपाय धुवायला, तर तो आत्ता जस्ट त्याच्या ट्युशनवरून आला होता
आणि लगेच आता तो गेलाय हातपाय धुवायला. मला काय म्हणलं जायचं पाणीपुरीवाली काय म्हण औषध द्या. मावशी हो म्हाताऱ्या सॉरी बोला की मग सॉरी. सॉरी बघ आता कसं केलं? ए पप्पाने एवढं सगळी असली जाते ती. तरी ते पाणीपुरीवाली मावशी पुऱ्या भरत होती आणि मी ना आवडीने वैभवदादाला पाणीपुरी चारायला गेले तर पुरी तुटली आणि सगळं सांडलं खालीच. तर असा पोपट झाला. तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा झाला आहे, त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय. सात खाल्लो शिस्तीत. इथं कॅमेरा दोन चेक सात कर. सात आहेत. बरं कॅमेरा चेक करूया.